खामगाव शहरातील जुगनू हॉटेलमध्ये दोघांची हत्या झालेली आहे। हत्येच्या घटनेनंतर खामगाव हादरले। प्रेम प्रकरणातून हत्या झाल्याची प्राथमिक माहिती समोर येते आहे। पोलीस घटनास्थळी दाखल झालेले आहेत, पुढचा शोध घेत आहेत। इथला आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रफुल्ल खंदारे यांनी। पाहूयात। बुलढाणा जिल्ह्याच्या खामगाव शहरामध्ये आज दुहेरी हत्याकांडाने संपूर्ण खामगाव शहर हादरला गेला। खऱ्या अर्थानं आपण या ठिकाणी पाहू शकतो, अजूनही पोलिसांचा तपास जो आहे या खुनाबाबत सुरू आहे। साखरखेड्याचे हे प्रेमी युगल असल्याचं या ठिकाणी पोलीस सूत्रांकडून माहिती देण्यात आलेली आहे। गेल्या अनेक वर्षापासून प्रेम प्रकरणातून हे हत्याकांड घडलं अशी माहिती सध्या उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना दिली आहे। साहिल राजपूत असं या ठिकाणी मृत युवकाचं नाव आहे, तर पायल पवार या युवतीचं नाव आहे। युवतीचे 2 वेळा लग्न झाले होते आणि या युवकामुळे जे लग्न तुटलं असल्याचं देखील या ठिकाणी बोललं जात आहे। आणि कुठेतरी या युवकाला युवतीवर संशय आल्यानंतर त्यांनी सुरुवातीला काही दिवसांपूर्वी स्वतःवर देखील हात कापून घेत स्वतःची आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता। मात्र अखेर आज ते साखरखेड्यावरून या खामगावमध्ये आले आणि जुगनू हॉटेलवरील या ठिकाणी हॉटेलमध्ये थांबवला। त्यानंतर त्यांनी या युवतीवर सर्वात पहिल्यांदा वार करत युवतीला ठार केला आणि नंतर तोच शस्त्र घेऊन त्याने स्वतःवर स्वतःच्या छातीमध्ये हा संपूर्ण घाव घातल्याने त्याच्या हृदयाला मार लागल्याने जागीच त्याचा देखील मृत्यू झाला आहे। संपूर्ण घटनेनं परिसरामध्ये खळबळ माजली आहे आणि एकंदरीतच पोलीस या ठिकाणी पोहोचले आहेत। त्यानंतर फॉरेन्सिकची टीम देखील या ठिकाणी पोहोचली आहे। फॉरेन्सिकची टीम आपल्या पद्धतीने वेगवेगळ्या प्रकारचे सॅम्पल्स या ठिकाणी येते। उद्या चौकशीमध्ये कुठल्या प्रकारची अडचण येऊ नये याची खबरदारी पोलिसांसह फॉरेन्सिकची टीम घेताना या ठिकाणी पाहायला मिळत आहे। प्रफुल्ल खंडारे, महाराष्ट्र न्यूज, बुलढाणा।